नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज नांदेडमध्ये रॅली सुरुवात झालेली आहे आणि जवळपास लाखोच्या वर समाज बांधव आलेत. त्यासोबतच लोह्यावरून सतत ॲक्टिव्ह असणारी टीम देखील आलेली आहे. लोह्यावरून बऱ्याच गाड्या देखील आल्या. प्रत्येक गावातून मराठा सेवक आलेले आहेत. सर, काय म्हणाल, कसं वाटलं, आरक्षण मिळेल असं वाटतं? सर, सरकारनं 3 वेळेस आम्हाला शब्द देऊन समाजाला सरकारनं आमची फसवणूक केलेली आहे. म्हणून आज पुन्हा एकदा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये हे रणशिंग फुललेलं आहे. येत्या गेल्या लोकसभेला मराठ्याची ताकद का आहे ते आम्ही दाखवून दिलेली आहे आणि आम्हाला आता 13 तारखेचा अल्टिमेट दिलेला आहे. जर 13 तारखेला आम्हाला सर्व मराठ्याला सरसगट ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर आम्ही सर्व मराठे मिळून विधानसभेला त्या सरकारला धडा शिकू, एवढं सांगतो मी. बरं सर, गेली 40 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नाही. प्रत्येक वेळेस इलेक्शन जवळ आलं की आरक्षण दिलं जात आहे. 2 वेळेस फसवणूक केली, 3री वेळेस विधानसभा जवळ आली. फसवणूक करतील वाटते का? अरे, आम्हाला तर वाटत नाही सरकार आमची फसवणूक करेल, पण यदा कदाचित सरकारनं 13 तारखेपासून जर आमचं आरक्षण दिलं नाही तर आम्हाला असं गृहीत धरलं लागेल की बाबा आमची सरकारनं फसवणूकच केली. मग 13 तारखेच्या नंतर आम्हाला कसा सुपडा साफ करायचा सरकारचा ते आम्ही करू. सर, तुम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते होत देखील होतात. आता पूर्णपणे कसं काय चालू आहे? मी 14 वर्षापासून भाजपचं काम करत होतो, पण जसं जर मनोज जरांगेनं ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी लढा पुकारला त्यावेळेसपासून 10 महिने झालं मी कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही, फक्त समाजाचा कार्यकर्ता आहे आणि समाजाचं कामच करीत राहील अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. ते पवार होते, काही दिवसापूर्वी भाजपाचे कार्यकर्ते होते, परंतु आरक्षणाचा विषय आल्यानंतर त्यांनी सगळं पहिला दिलेलं आहे. त्यासोबत आपल्याकडं तालुकाध्यक्ष आहेत शिंदे गटाचे, म्हणजे ज्यांच्या सत्ता आहे त्यांचे देखील पदाधिकारी आहेत. सर, तुम्हाला वाटतंय का शिंदे साहेब आरक्षण देतील? 100% शिंदे साहेब आरक्षण देतील. बरं, मराठ्यांना वाशीमधून विश्वास दिला, कारण शिंदे साहेब हे वाटतात की आपली माणसं आहेत, चांगली माणसं आहेत. वाशीमध्ये दिल्यानंतर का आमची फसवणूक केली? काय आता तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे थोडी अडचण येत असते. त्याच्यामुळे शिंदे साहेब नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील आणि मराठ्याला आरक्षण देतील. तुमच्या स्तरावरून तुम्ही नेमकं काय सांगाल? कारण की 2014चा तुम्ही विषय बघितला, त्यावेळेस फसवणूक केली. 2019ला इलेक्शनच्या तोंडासमोर दिलं, परंतु आता 2024ला द्यायची वेळ आलेली आहे. देतील बी, कसं आरक्षण देतील? आता मराठ्यांना कायमस्वरूपी ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे सरकारने, कारण मराठा आता जागा झालेला आहे. आम्ही अगोदर समाजाचे कार्यकर्ते आहेत, नंतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत. बरोबर, अगोदर समाजाचे आणि नंतर पक्षाचे. खरंच सर्वच मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे आरक्षण पाहिजे. सर, आपल्याला काय वाटतं, जे मराठा समाजाला आरक्षण कुठेतरी देण्याच्या मुहूर्तावर असताना कुठेतरी एक ओबीसी समाजाचे हक्के हे विरोध करत आहेत, त्यांच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? ओबीसी समाजाविषयी आम्ही काय बोलू शकत नाही, कारण ओबीसी बांधवाला तमाम मराठा बांधव सोबत घेऊन आलेले आहेत. इथपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाविषयी आम्ही काही बोलणार नाही, पण मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. गरजवंत मराठ्यांचा लढा जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे. सबंध मराठा समाज मोठ्या प्रमाणात मोठ्या गर्दीत उपस्थित झालेला आहे. ही बाब सरकारने लक्षात घेऊन वेळीच आरक्षण द्यायला पाहिजे, नाहीतर या सगळ्या गांडू आमदारानं राजीनामा देऊन घरी बसलं पाहिजे. हे आमचं वैयक्तिक मत आहे. गांडू आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे असं म्हणा. सर, आपल्याला काय वाटतं? 100% आरक्षण सरकार देईल. आत्तापर्यंतच्या सरकारनं, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीच काहीतरी प्रोसेस करून आरक्षण दिलं आहे. फडणवीस साहेबांना आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही. आता एकनाथ शिंदे साहेबांना आरक्षण दिलं आहे. आता कालच अशोकराव चव्हाण साहेबांनी भेट घेतली जरांगे पाटलाची. त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी तोडगा काढेल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये विधानसभेच्या आधी नक्कीच आरक्षण देतील. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणारे हक्के हे देवेंद्र फडणवीस चांगले विश्वासू आहेत असं मराठा समाजाचं टीका होत आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं चुकलंच 100%. त्यांनी आरक्षण ओबीसी समाजामध्ये जे ओबीसीला पुढाकार घेऊन आता जे हे लावले, ओबीसी आणि मराठा ग्रामीण भागामध्ये असो शहरात असो एकत्र नांदत होता, पण आता या राजकीय परिस्थिती ओबीसी आणि मराठा हा वाद लागल्याची शक्यता आहे. तो नक्कीच आता सरकारला तोडून काढला पाहिजे आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की हे आरक्षण आता 13 जुलैच्या नंतर काही नक्कीच हालचाली आता होतील. कारण कालच अशोकराव चव्हाण साहेबांनी जरांगे साहेबांची भेट घेतली आणि नक्कीच विश्वास आहे की लवकरच यावर तोडगा निघेल. अशोकराव चव्हाण साहेबाला उपसमितीचं अध्यक्षपद दिलं होतं, त्यांना अजून त्यांचा विश्वास आहे का देतील म्हणून? काही प्रयत्न करतील असं वाटतं तुम्हाला? त्यावेळेस सरकार वेगळं होतं, आता सरकार वेगळं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, मराठीच आहेत, त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यावर होईल. नाही झालं तर नक्कीच जागा दाखवतो आपण त्यांना. सर, आपण हे आलात, तुम्हाला काय वाटतं, सरकार आरक्षण द्यायच्या मानसिकतेत आहे? सरकार आरक्षण नसलं तरी मराठा समाजाला आरक्षण देण्याची अत्यंत गरज आहे.
त्यामुळे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे ह्या हेतूचे सगळा समाज रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळं समाजाला आरक्षण देण्याची अत्यंत गरज आहे. बरं, मराठा समाज एवढा मोठा आहे आणि 40 वर्षापासून फक्त शांततेतून मोर्चा करते, त्याचा काय फरक इफेक्ट पडायला का सरकारला? शांततेतून झाला तर इथून पुढे मराठ्याचा आक्रोश होईल ही बाजू लक्षात घेता मराठा समाजाला आरक्षण अत्यंत लवकरात लवकर देण्याची गरज आहे. त्यासोबत आपल्याकडं भाजपाचे लोह्याचे कार्यनेते आहेत. मी काय म्हणालो, तुम्ही भाजपाचे आहेत, सुरातला समाज असतो आणि आपला तुमचा जो पक्ष आहे तो खरंच मराठा समाजाला आरक्षण त्याच्या मानसिकतेत आहे. नाही, पक्षाने आरक्षण दिलंच पाहिजे. मराठा आरक्षण पक्षांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी आरक्षण दिलंच पाहिजे. मी या मताचा आहे. बरं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2019 आरक्षण टिकवता आलं नाही त्यांना, आणि आता आरक्षण जे आमचे मराठा समाजाचे वाशीला गेले, मराठा समाजाला वापस पाठवलेला आहे आणि मराठा समाज हा सरकारवर विश्वास ठेवून वापस आला. फसवणूक का केली, काय वाटतं तुम्हाला? असं नाही, मराठा आरक्षणाचे तेव्हा त्यांनी हे कोर्टात याचिका दाखल केली होती पूर्ण, पण ह्या सरकारला टिकवता आलं नाही तर महाविकास आघाडीच्या ह्यांना नंतर आता त्यांना त्या मराठा आरक्षण आपल्याला सरकारला द्यावंच लागणार आहे. बरं, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी पक्षापेक्षा आमचा समाज महत्त्वाचा म्हणून अनेक नेते बाजूला झाले. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगाल का तुम्ही एक पदाधिकारी म्हणून काय सांगाल तुम्ही? अगोदर समाज महत्त्वाचाच असतो. भाजपाला काय सांगाल तुम्ही वैयक्तिक? भाजपाने काय आरक्षण मागणी कराल तुम्ही भाजपासाठी? आरक्षण हे दिलाच पाहिजे भाजपाने, नसता येणाऱ्या काळामध्ये थोडं त्याला अवघड जाणार आहे पूर्ण. तुम्हाला आरक्षण हे आणि समाजकारण वेगळं. ही जी धडकी आहे, भाजपानं जर आरक्षण दिलं नाही तर भाजपाच्या नेत्यांना देखील एक मनामध्ये धडकी भरली, म्हणजे आपल्या विरोधामध्ये हा समाज चाललाय, त्यामुळे कुठलाही निर्णय होऊ शकतो, त्यामुळे भाजपानं दखल घेणं गरजेचं आहे.